भात वारवतात. आतापर्यंत आतमध्ये भरपूर पोते वारून झालेले आहेत. पंकजा रत्नागिरी पंकज आणि रत्नागिरी या शेकोटी घेता बघा. शाळा म्हटलं की लहानपणीचे गावातील शाळेतील दिवस आठवतात. मजा मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते. शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी भेटतच नाही. हो भूक लागली या. मी जेवण येते नाही येते घराकडे. आंघोळ करूची आधी. आंघोळ करते आधी. नको नंतर जेवते आधी. हे करते आंघोळ करते. मरी आई आणि पप्पा भांडतात. इकडे वर इकडे नको. शिरा पडली याच्यात. पप्पा अरे पालो याला मी पण माहिती येतो माका. आवाज जुना होतो पाताड्यांचा पहिला तेव्हा तुटली वाटतं. थोडा जोडा वाडो झाडा भाकरी वगैरे सर्व आवडत काय काम असतील ती. आणि आता सकाळी आम्ही भात पवारतो. भात वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत. का नाव माहीत नाही मला. मसूर वगैरे मला माहिती आहे. सकाळची सुरुवात. भात वारवतात. आतापर्यंत आतमध्ये भरपूर पोते वारून झालेले आहेत. मम्याच्याही होते मगाशी वारवत. आता पप्पा हे सुवर्ण भात. असे वेगवेगळ्या प्रकारची भात आहेत. आणि मोटर लावून वारवतात. आता मला आतमध्ये दाखवतं कुठली भातं वारून झालेली आहेत. आम्ही गेलो हा धोरा सुरू. पप्पा इथं वाडू झाडतात. हे काय एवढी काल वारून झालेली आहेत मोठे आणि एवढे बाकी आहेत. आई भात वरत होता सुवर्ण भात. आणि याचा काय ते बराच नाव आता या कसं आतमध्ये मम्याच्या एक विचारूया खायची भातात. या मम्या खोबरा खिसता. मम्याच्या भाकरी वाजता आणि मांजूर शेक घेता. मग खायची भात असत. पंकजा रत्नागिरी पंकज आणि रत्नागिरी मसुरा जया एवढी भातात या शेकोटी घेता बघा. मित्रांनो आज मी आलो माझ्या जुन्या शाळेकडे. 1ली ते 4थीपर्यंत माझी शाळा होती. जिल्हा परिषद प्राथमिक शारदा विद्यालय डिगस. शाळा म्हटलं की लहानपणीचे गावातील शाळेतील दिवस आठवतात. मजा मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते. शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानावरचे खेळ, सरांचे बोलणे, पेपरला केलेली कॉपी, तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवतं. आता शाळेतील दिवस परत येत नाहीत. शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं. शाळा हे आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे. शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला ना तेव्हा कळतो की खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची. इकडे फळा होता. फळा आता नाही आहे. आतमध्ये असेल. आणि इकडे सगळे सुविचार वगैरे असायचे लिहायचं. शाळा आठवले की सगळे फ्लॅशबॅक डोळ्यासमोर येतात. ती मस्ती, ती मजा, त्या शिक्षकांचा खाल्लेला मार, मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल सगळं आठवलं की टचकन डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं लहान होतं तेच बरोबर होतं, पण कधीतरी मोठं व्हावंच लागतं ना यार. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्यासोबत
च्या आठवणी भेटतच नाही. तसेच 2 वाजताच्या सुट्टीमध्ये एकत्र बसून खाल्लेले डबे. पाठची चैन लागणार नाही रे, पाठची चैन नाही लागणार. हा वरसून कशा आत हा हैसून कशा जातो मरे पडशी. हा हा कधी म्हणून सावकाश चलत जा. घेऊन जाय का घेऊन जाशी ना. मी आंघोळ करू जाते आता. चल मी आंघोळ करते. जेव भूक लागली माका. इलय मी इलय नंतर येतले परत मी नंतर आता थोड्या वेळाने. चल व्हिडिओ असो. बाय बाय. काला अरे बस झाला मरे. नंतर येते हो भूक लागली या. मी जेवण येते नाही येते घराकडे. आंघोळ करूची आधी. आंघोळ करते आधी. नको नंतर जेवते आधी. हे करते आंघोळ करते मरी. आंघोळ करून येते. तर आंघोळ करून येते. आंघोळ करून नको आंघोळ करून येते. चला तो आता घरापर्यंत नेता आहे. तर आता बस झाला पर्यंत. हा मी आणले ना. हो शाळेत गेलं. चल हा मी गेलो आता मगाशी. नंतर येते चल आता आंघोळ करूची मका. चल हा ते आंघोळ करून येते. नंतर आंघोळ करते आधी. चल हा काला मुंबई पहिले वाजत राहतली. आपण वाईट काय केलं तर बोलता नाही. आई आणि पप्पा भांडतात. होय आणि ते मामांच्या आई थोडे हे मासे हे करता सुटी करता साफ करता. आगुळ तुम्हाला घड जाणार घेताना समजा नाही काय गरम होतो. वर बरोबर दिसावं कापल्यावर समजा कापल्यान तेव्हा सांगायचं ठेव तुझ्याकडे तो मासं बरोबर नाही असं सांगावं होतो कापल्यावर. आई आणि खोबरा सोलतात. वडा काय बोलतं का सुका खोबरा. कीर्ती आणि मी घेऊन जातो कुत्र्यांका फिरवक आणि जोरार. हे बघा ही कोंबडी बघा पिल्लांका काय करता तो बघा. तो खोबरा खाता. ह्यो खाना नाही आता बघा. सुका खोबरा खाता कुत्रो. ह्यो काय सुका खोबरा खाता.
हे गाई गायरी पाणी वाढव झाडल्याने शेण टाकतात गायरीत. हे गुंतावतले हे ते इकडे ये अरे बिनहळेचकडे धोरा घेऊन गेलो. एका मित्रांनो अजून कोपरे बघा ओले आहेत. कुठल्या कोपऱ्यांमध्ये पाणी अजून आहे ते बघा. याक दिसता कारण काय घ्या काढता कुठल्या ते अबे काय असं काय झाड. मित्रांनो आपण फणसाची भाजी करून खाऊ शकतो. कीर्तीन त्या ढवळ्यात घेतल्या ना काय घेतलंय. इकडे इकडे वर इकडे 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 नको शिरा पडली याच्यात. एका जरा सोडूया एका पण सोड. मला पूर्ण आहे बघा चिखल हे करून टाकलं. चिच मी आता खेळतात जा तिकडे जा बकडे काही साखळी तो बघा ह्या गीता ह्या तिथं हे आबा या मारू बिरू घेतला की काय मारू बिरू घेत थांबत जाऊया. काठी पण नाही कोपरे ओले मित्रांनो ओले त्याच्यामुळे इथं पाय जपून ठेवतो लागतं. हे तिथं का मेरेवरून घसारलं आहे पाय आहे चप सुळाकली तर टिटवी टिवटिव करतात. पप्पांनी कुळीत लावल्याने आहेत पेरल्याने आहेत. हे काय छोटे तुम्ही काय खाऊक नाही तिकडे पाणी पिता हे बघा केळल्याने पुन्हा खाऊन टाकल्याने बघा 8 सडा. मित्रांनो हे पेरूचं झाड पेरू लागतं आत्ताशी वर असं बारके इकडे डिगसगावच्या शाळेतले इथे लिहिलेले वनभोजन करून गावची सहल मित्रांनो इकडे असं नॅचर ठिकाणीच घेऊन येतात. गोंड्यांच्या फुलांका फुला बघा केवढी धरली आहेत. मित्रांनो जरा डोंगरावर जाऊया. तुमका डोंगराचं दृश्य दाखवते वातावरण. इथं कुडी बघा अजून बनवचे आहेत. हे बघा भाताचे सगळे झाडून इथं ठेवलेला म्हणजे भात मारून. पहिले आम्ही असे गवतामध्ये खेळायचो उडी मारायचो. हे बघा माझ्यासोबत कीर्ती आणि दोघं जण बैल आणि एक थोडं ऐकतो बघा तो असं काय झुजा बिजा जाता की काय ते सगळी बघत कोण अरे काला कुठलं बैल ओपा अरे पालो याला मी पण मार की येतो माका पहिल्यान मारल्यान त्याला आल्या ते गेलो आणि तो तेवढे आमतो लावलो अजून. हो कसलो बघा हे का मारणच बिरणच नाही ना पाठ घेतील. दुसरं काय रे दुसरं काकी बांधून ठेव मग धावत गेलो तर. मित्रांनो
संध्याकाळच्या वाजले 6. मित्रांनो एवढे पक्ष्यांचे आवाज इकडे एवढे येतात ना, वातावरण एकदम शांत. एकटा येऊ नको, माणूस घाबरून जायचं एकटा येईल तर. एवढं शांत वातावरण आणि शांत वातावरणामध्ये पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज. जुजा होतं त्या वाटत दोरी तुटली आहे मित्रांनो वाटायची. तर आता घेऊन जाऊया. काय बैल काव बैल मारू गेला नाही, पण दारू बैल मारू घेता. आकाश जुजा होतो पाताड्यांचा बैल तेव्हा तुटली वाटतं. येतं नाही काढून घेऊन जाता. चालू आहे काय काय माहिती कीर्ती गेला हा